नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी योजना आहे ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि KYC प्रक्रिया असेल किंवा इतर माहिती असेल ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या। नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपले या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं शेतकरी कर्जमाफी योजना चालू केलेली आहे। त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणे आणि त्यासाठी KYC करणं अत्यंत जरुरी आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढला नसेल, हा फार्मर ID सुद्धा जरुरी आहे। पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढला नसेल अशा शेतकऱ्यांना फार्मर ID काढणं अत्यंत जरुरी आहे आणि त्यानंतरच त्यांची KYC केली जाणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीला लवकरच 5 जुलै ते 6 जुलै किंवा या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे आणि याद्या लवकरात लवकर आपल्याला बँकेत असेल किंवा गाव पातळीवर असेल किंवा ग्रामपंचायत पातळीवर असेल या ठिकाणी आपल्याला याद्या बघायला मिळतील। ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढल्यानंतर KYC करणं हे बंधनकारक आहे, तेव्हाच तुमचं या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येऊ शकतं। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढला नसेल त्या शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढणं जरुरी आहे, तेव्हा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो। किंवा कर्जमाफी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना काही नवीन पीक कर्ज घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID काढणं जरुरी आहे। त्यामुळं हे काम अगोदर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि त्यानंतर KYC करून घ्यायला पाहिजे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजना 2026 या ठिकाणी जी प्रक्रिया आहे आणि शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती काय, शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे ते आपण समजून घेऊया। बघा, शासनाचे निर्देश KYC आणि नवीन पीक कर्ज जे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना जे नवीन पीक कर्ज मिळणार आहे मध्ये आपण माहिती समजून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे या कर्जमाफी योजनेमध्ये तो आहे ॲग्रिस्टॅग फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID असेल ॲग्रिस्टॅगचा त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमध्ये पात्र केलं जाईल। म्हणजे जे कर्जमाफीच्या नियम अटीमध्ये जे शेतकरी बसतील अशा सर्व शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID असणं बंधनकारक आहे। आता ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी काय आहे की त्यांना नवीन पुन्हा फार्मर IDचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या। ते केल्यानंतर मग तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव येईल आणि तिथून पुढे तुम्हाला KYC वगैरे करावी लागेल। त्यामुळे ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी ध्यानात ठेवायची आहे की ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID हा या कर्जमाफी योजनेसाठी अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी जी आहे ती 30 जून पर्यंत किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं जे आश्वासन होतं शासनाकडून ते 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं शासनानं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळेच या ठिकाणी बघा, सर्व व्यापारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी बँकांना नवीन SOP म्हणजेच मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी वितरित करण्यात आल्या आहे। कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या कधीपर्यंत प्रसिद्ध केल्या जातील? साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी योजनेच्या याद्या पाहायला मिळतील। 5 किंवा 6 जुलैपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी योजनेच्या याद्या पाहायला मिळतील। आता ह्या याद्या कुठं पाहायला मिळतील? तुमच्या गावाची जी चावडी असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा तुमची बँक असेल त्या बँकेच्या शाखेमध्ये तुम्हाला या तिन्ही ठिकाणी कुठेही तुमच्या कर्जमाफी योजनेमध्ये कोण कोण शेतकरी पात्र आहेत किंवा तुम्ही पात्र आहात की नाही तिची यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल। बघा, आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काय करायचं? यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली जाईल। आता हे सुरू झालंय, पण तुम्हाला कसं समजेल की आपलं नाव कर्जमाफी योजनेमध्ये आहे का नाही? त्यासाठी बँकेकडून तुम्हाला मेसेज देखील पाठवला जाणार आहे। बँकेकडून कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना मेसेज पाठवला जाईल की तुम्ही पात्र आहेत, तुम्ही KYC करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जरी तुम्हाला मेसेज आला नाही तरी बँकेच्या मेसेजच्या भरोश्यावर राहू नका। तुम्ही जे काही ठिकाणी अधिकृत याद्या लावलेल्या असतील किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन देखील यादी तपासून घेऊ शकता। तिथं तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला कर्जमाफी योजनेसाठी KYC करता येईल। आणि आता ही जी KYCची जी प्रक्रिया असेल ती सर्वात अगोदर तुम्हाला एखादा बँकेकडून मेसेज येईल, नाही आला तर तुम्ही यादीमध्ये नाव चेक करा। यादीमध्ये नाव आल्यानंतर प्रत्येक त्या यादीमध्ये एक क्रमांक असेल, विशिष्ट ओळख क्रमांक,
तो क्रमांक घेऊन तुम्हाला पडताळणी करायची आहे. बायोमेट्रिक असेल किंवा OTP द्वारे असेल, अशा पद्धतीनं KYC केली जाईल. आता यादीमध्ये तुमचे जे काही नाव आलं असेल त्यामध्ये जर माहिती आणि रक्कम योग्य असेल तर KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. परंतु नावात किंवा रकमेत तफावत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा तक्रार करायची आहे. KYC करण्या अगोदर तक्रार करून घ्या, म्हणजे तुमचे जो काही लाभ असेल कर्जमाफी योजनेचा तो योग्य पद्धतीनं तुम्हाला मिळेल. परंतु वेळ देखील लागू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की नवीन पीक कर्जाचा मार्ग देखील या ठिकाणी मोकळा होणार आहे. जे शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत त्यांना कर्जमाफी योजनेचं प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्यानंतर ते शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेण्यास देखील पात्र ठरतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या 4-5 गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आपला ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID तयार असल्याची आजच खात्री करा. तुमचा फार्मर ID आहे का, व्यवस्थित तुम्ही काढलेला आहे का ते चेक करा. त्यानंतर बँकेत आपला चालू मोबाईल नंबर अद्ययावत अपडेट ठेवा, जेणेकरून SMS तुम्हाला मिळेल. तुमच्या बँकेमध्ये तुमचा मोबाईल नंबर देखील अपडेट असायला हवा. 5 ते 6 जुलैला गावची चावडी किंवा ग्रामपंचायतवरील यादी तपासा. 5-6 जुलैला नाही लागली तर जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच या याद्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि यादीमध्ये नाव असल्यास तुम्हाला KYC करायची आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंट करा आणि कर्जमाफी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा.